शिकवली जायची? मराठी, इंग्रजी, संस्कृत का उर्दू? पण आता शासन म्हणतं की 1ली ते 5वी पर्यंत हिंदी शिकायलाच हवी. हो, बरोबर ऐकलं. आता हिंदी भाषा 3ऱ्या क्रमांकावर अनिवार्य केली गेली आणि त्यावरून राज्यात पुन्हा एकदा पेटली आहे जुन्या वादाची ठिणगी हिंदी भाषेमुळे. शालेय शिक्षण विभागानं नुकताच आदेश दिलाय की 1ली ते 5वी पर्यंत हिंदी विषय अनिवार्य 3री भाषा म्हणून शिकवावाच लागेल. साध्या भाषेत सांगायचं झालं तर मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीसोबत आता हिंदीही शिकायचं आहे आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना देखील मराठीसोबत आता हिंदी पण शिकायचं आहे. म्हणजे हिंदी सगळ्यांच्याच गळ्यात. शिक्षणाचा निर्णय आता फक्त शैक्षणिक नाही, राजकीय आणि भावनिक झालाय. मनसेचे नेते साटम म्हणतात की गुजरातच्या मराठी सक्ती नाही, गुजरातमध्ये मराठी सक्ती नाही आहे, मग महाराष्ट्रात हिंदी सक्ती काय? पुढे ते हेही म्हणाले की हिंदी भाषा कोणाच्या विरोधात नाही, पण ती सक्तीनं शिकवणं म्हणजे महाराष्ट्राच्या मातृभाषेला दुय्यम स्थान देण्यासारखं. तसेच काँग्रेसचे आमदार सुरेश शेळके सुद्धा आक्रमक होते. महाराष्ट्रात आधीपासूनच मराठी माध्यमांवर इंग्रजीचं अतिक्रमण आहे. आता हिंदी सुद्धा जर लादली जात असेल तर मातृभाषेचा वापरच कमी होईल असं ते म्हणालेत. आता राज्य सरकारनं आदेश जारी केला, पण आता काँग्रेस, मनसे यांच्यासह शिक्षक संघटना देखील याच्या विरोधात उभ्या आहेत. शिक्षण हा राज्यांचा विषय, मग अचानक असा आदेश का, असा सवाल विचारला जातोय. आता शिंदे सध्या केंद्राशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत. तो विषय आपण नंतर बघूया, पण आता या विषयावर बोलूया. या सगळ्यावर पालकमंत्री दादा भुसे यांनीही आपलं मत नोंदवले. ते म्हणाले की 1ली ते 5वी पर्यंत विद्यार्थ्यांना 3री भाषा निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल. ते आपल्या इच्छेनुसार कोणतीही 3री भाषा शिकू शकतात. 1ली ते 5वी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांना 3री भाषा देण्याचा निर्णय केला गेला, असंही स्पष्टीकरण या सगळ्या संदर्भात देताना मंत्री दादा भुसे यांनी दिल्या. आता याबाबत पालक आणि शिक्षकांचं मत काय आहे? तर पालक म्हणतात मुलांवर आधीच अभ्यासाचा ताण आहे, आता एक भाषा वाढवली तर गोंधळ होणारच. शिक्षक काय म्हणतात? तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही शिकवणं जड जाते, आता हिंदी देखील शिकवायला लागणार, त्यासाठी योग्य प्रशिक्षित शिक्षक हे आपल्याकडे नाही आहेत, मग करायचं कसं? आता मुद्दा काय आहे तर हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हे सर्वोच्च न्यायालयानं आधी स्पष्ट केले. भारतामध्ये कोणतीही भाषा राष्ट्रभाषा नाही आहे, तर राजभाषा म्हणजे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही आहेत. मग प्रश्न असा की एखाद्या राज्यात स्थानिक भाषा सोडून इतर भाषा शिकवणं अनिवार्य करणं हे संविधानाच्या मूल्यांना धरून आहे का? हिंदीचे फायदे सरकार सांगते, पण त्यात खरोखरच ते फायद्याच आहे का? शासन सांगते की हिंदी शिकवल्यानं देशाच्या कोणत्याही भागात संवाद शक्य होईल, शिवाय स्पर्धा परीक्षा, नोकरी किंवा सरकारी सेवेत देखील त्याचा फायदा होईल. पण आता यावर शिक्षण तज्ज्ञ काय विचारतायत तर मराठी विद्यार्थ्यांना त्यांची मातृभाषा अधिक मजबूत हवी आहे, हिंदी नाही. मराठीसारख्या भाषेचा वापर कमी झाल्यास भाषिक संस्कृतीही नष्ट होईल. आता महाराष्ट्रात भाषेचा हा काय मुद्दा नवीन नाही आहे. 60च्या दशकात संयुक्त महाराष्ट्र चळवळ जेव्हा झाली त्यात भाषेचा मुद्दा ठळक होताच की. त्याच संघर्षातून मुंबई महाराष्ट्राची झाली. पण आता पुन्हा एकदा हिंदी विरुद्ध मराठी असं वातावरण तयार केलं जाते की खरंच ते गरजेचं आहे? आपली ओळख जपायला हवी. भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही आहे, ती संस्कृती, अस्मिता आणि इतिहासाची साक्ष आहे. जर एक राज्य आपल्या लोकांची भाषा मागे टाकून दुसऱ्या भाषेला वाढवू पाहत असेल तर ही केवळ शैक्षणिक नाही तर भावनिक लढाई बनते, असं देखील काहींचं मत आहे. आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? शाळेत खरंच हिंदी शिकवणं गरजेचं आहे का? ते अनिवार्य करणं गरजेचं आहे का? या सगळ्याबद्दल एक नागरिक म्हणून, एक पालक म्हणून, एक सुजाण नागरिक आणि शिक्षक किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणून तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.